हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्याबरोबर आमच्या आहोंचा टिफिन शेअर करत आहे। खूप सोपा, सिंपल, टेस्टी, हेल्दी असा हा टिफिन बॉक्स आहे। त्यासाठी मी सगळं प्रिपरेशन तयार केलेले आहे। सकाळच्या गडबडीमध्ये बऱ्याच वेळा कटिंग चॉपिंग दाखवणे पॉसिबल होत नाही। येथे मी तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी, मिरची आणि हे जे वाटण आहे ते खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरीचं वाटण आहे ते टाकलेले आहे। त्यामध्ये हळद टाकून चांगले परतून घेतलेले आहे। आता इथे भेंडी मी गोल चिरलेली आहे। त्यानंतर यामध्ये मीठ टाकून अगदी 10 मिनिटात आपली भेंडी पाणी न टाकता फक्त वाफेवर शिजते आणि आमच्यात सगळ्यांना आवडते। आता आपला वरण भाताचा कुकर पण रेडी झालेला आहे। मी डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये टोमॅटो, मीठ आणि हिंग टाकले होते, त्यामुळे आपलं वरण पटकन फोडणीला दिले जाते। इथे मी तूप घेतलेले आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची टाकून वरण टाकलेले आहे आणि हिरवी कोथिंबीर टाकून आता हे आपलं एकदम अगदी 5 मिनिटात फोडणीचं वरण तयार झालेलं आहे। ही लाल माठची भाजी आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। ही मी निवडून, धुवून, चिरून घेतलेली आहे आणि एकीकडे लसूण, मिरची, थोडेसे मीठ आणि जिरे घालून त्याला खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेले आहे। मिक्सरमध्ये प्लीज बारीक करू नका, तो जो ओबडधोबडपणा असतो ना तो खूप छान लागतो अशा पालेभाज्यांना। आता मी तेल गरम झाल्यानंतर ते टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे। मी इथे कांदा आणि टोमॅटो पण टाकलेला आहे, पण हे टोटली ऑप्शनल आहे। मी बऱ्याच वेळा ज्या भाज्या असतात त्या एकाच प्रकारे करून टेस्ट ती सेम लागते, म्हणून थोडं चेंज म्हणून त्यामध्ये वेगवेगळे टाकत असते। म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही डाळ, कोथिंबीर किंवा कांदा, टोमॅटो असं टाकले तर तीच भाजी तुमची टेस्टला अगदी वेगळी लागते आणि आपल्याला पण खायला थोडंसं मजा येते। सो आता आपली ही भाजी पण रेडी झालेली आहे। डब्याची सगळी तयारी झालेली आहे। आता हे जे टिफिन बॉक्स आहेत हे बोरोसिलचे टिफिन बॉक्स आहेत आणि हे काचेचे मायक्रोवेव्ह आणि फ्रीजर सेफ असे लंच बॉक्स आहेत। मला खूप साऱ्या कमेंट येतात की तुम्ही प्लास्टिक वापरू नका, पण हे प्लास्टिकचे नाही आहेत लंच बॉक्स, हे पूर्णपणे खूप चांगल्या क्वालिटीचे काचेचे लंच बॉक्स आहेत। तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देते। आता माझे लंच बॉक्ससुद्धा पॅक करून झालेले आहे। इथे मी 2 भाज्या, वरण, चपाती आणि भाताबरोबर थोडंसं लोणचं आणि दुसऱ्या एका बॉटलमध्ये मी हे लिंबू पाणी देत आहे। अजूनही खूप थंडी पडत नाही आहे, त्यामुळे मी लिंबू पाणी किंवा ताक असं अजूनही डब्याला देते। सो आता माझा सगळा टोटल टिफिन तयार झालेला आहे। तुम्हाला माझा टिफिन कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।